नांदेड़ के डॉक्टर शंकरराव चौहान जिला अस्पताल में 48 घंटों के दौरान 38 मरीजों की हलाकत होने से अस्पताल इंतजामिया पर चौतरफा तनकीदें हो रही है। यहाँ की बदनज़मियों पर उंगलियां उठने लगी है, तो वहीं दूसरी तरफ मरीजों की हलाकत पर सियासत भी जमकर शुरू हो गई है। कांग्रेस के सीनियर लीडर अशोक चौहान ने अस्पताल का दौरा किया। यहाँ के इंतजामात की मालूमात लेकर अस्पताल इंतजामिया को तनकीद का निशाना बनाया और इसके लिए रियासती हुकूमत को जिम्मेदार बताते हुए अस्पताल में बुनियादी सहूलियात की फराहमी न होने पर रियासती हुकूमत को तनकीद का निशाना बनाया। वहीं दूसरी तरफ आज हिंगोली से शिवसेना के एमपी हेमंत पाटिल ने भी अस्पताल का दौरा किया। यहाँ उन्होंने जब चारों तरफ गंदगी ही गंदगी देखी तो बहुत बरहम हो गए और उन्होंने अस्पताल के डीन डॉक्टर श्याम वाकोड़े को अस्पताल की गंदगी के लिए तनकीद का निशाना बनाया और उन्हें बैतुल खला की तरफ ले गए। साथ ही उन्हें बैतुल खला की गंदगी साफ करने के लिए कहा गया। डीन का ताल्लुक चूंकि पसमानदा तबके से है, इसलिए इन्हें सफाई करने पर मजबूर किया गया है। इस तरह का इल्जाम वंचित बहुजन अघाड़ी के रियासती तर्जुमान फारूक अहमद ने लगाया है। फारूक अहमद और उनकी पार्टी के दर्जनों कारकुनों ने अस्पताल पहुंचकर हेमंत पाटिल के रवैये की मजम्मत की और उनके सामने ये सवाल खड़ा किया कि अस्पताल के डीन का ताल्लुक अगर आला जात के तबके से होता तो क्या उन्हें भी वो इसी तरह बैतुल खला की सफाई करने पर मजबूर करते। उन्होंने ये भी कहा कि अस्पताल के बदनज़मियों के लिए सारी जिम्मेदारी श्याम वाकोड़े पर डालना और उन्हें हर बात पर जिम्मेदार ठहराना। हालांकि अस्पताल में हुई हलाकत के लिए कौन कितना जिम्मेदार है, इस बारे में पूरी तरह से जांच भी नहीं हुई है। इससे पहले इस तरह से डीन को जलील करना ये गलत है। हेमंत पाटिल को अपनी इस हरकत पर अस्पताल के डीन से माफी मांगनी चाहिए। अस्पताल में हलाकतों की तादाद में इजाफे का मामला सामने आने के बाद अचानक इस तरह से अस्पताल के तिब्बी अमले पर दबाव बनाना और उन्हें जलील करना ये सरासर जुल्म है। इसको बर्दाश्त नहीं किया जाएगा। सफाई के नाक़िस इंतजामात ये एक हकीकत है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि जबरदस्ती अस्पताल के डीन को जलील करने की कोशिश की जाए। ये पूरा मामला अब तबकाती कशमकश की तरफ जाता हुआ भी दिखाई दे रहा है। काल जी घटना नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये घडलेली आहे, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि 24 लोकांचा एका दिवसामध्ये मृत्यू झालेला आहे। आज पाहणी करायला आलो, माननीय डीन साहेब माझ्या बरोबर आहे। त्यांचा स्वतःचा टॉयलेट ब्लॉक मी बघितला, तिथं नळाला पाणी नाही, बेसिन तुटलेले आहेत, संडासामध्ये तुम्हाला सांगतो सामान भरून ठेवलेलं आहे आणि कुठलाही टॉयलेट ब्लॉक बघा, कुठल्या टॉयलेट ब्लॉकला पाणी नाही। 4-4, 6-6 महिन्यापासून स्वच्छता केलेली नाही। आजूबाजूच्या परिसरामध्ये गटार नाल्या तुंबलेल्या आहेत, डुकरं फिरतायत। 260 लोक त्यांच्याकडे सफाई कर्मचारी आहेत, त्यांना विचारलं असता सफाई कर्मचारी दाद देत नाहीत असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे। मला असं कळालं की अनेक सफाई कर्मचारी हेड ऑफ डिपार्टमेंट यांच्या घरी कामाला आहेत। अनेक दिवसापासून यांचं एक्सरे मशीन आणि सिटी स्कॅन हे बंद आहे, तर त्याचं सांगितलं की 65 लाख रुपये बिल द्यायचं आहे। ते त्यांना बिल काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे, बाकी काम करण्यामध्ये नाही। गरिबाचं आरोग्य, गरिबांना सेवा मिळाली पाहिजे, ज्यांची ऐपत नाही खाजगी रुग्णालयात त्या लोकांची सेवा मिळाली पाहिजे। दुर्दैवानं इथल्या शासकीय यंत्रणेनं शासनाचा जो पैसा आहे तो त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये अपव्यय केलेला आहे। कुठल्याही प्रकारचं घेणं देणं या लोकांना नाही, कधी हॉस्पिटलमध्ये फिरत नाही आणि काल जी घटना घडलेली आहे त्याला जबाबदार इथले डीन, इथले हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत। आपण कुठेही फिरून बघा, जागोजागी घाणीचं साम्राज्य आहे आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे की यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्याशिवाय हे लोक सुधारणारे नाही आहेत। नांदेड शासकीय महाविद्यालयामध्ये घडलेली घटना अतिशय दुःखद आहे, निंदनीय आहे आणि या घटनेमागं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे हे स्टेट स्पॉन्सर्ड मर्डर आहेत। हे मृत्यू जे आहे ते शासन प्रायोजित हत्या आहे असं आम्ही मानतो आणि हे शासनाच्या नाकर्तेपणामुळे घडलेली घटना आहे। आम्हाला एक प्रश्न इथं विचारायचा आहे की या अशा सरकारी दवाखान्यामध्ये व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे फॅमिलीचे लोक जात नाहीत। त्यांना त्यामुळे इथं काय अभाव आहे माहीत नाही आहे। इथं कर्मचाऱ्यांचा प्रचंड तुटवडा आहे। तिथं औषधांचं आणि जे अत्यावश्यक औषध गोळ्या असतात आणि इतर सोयीसुविधा असतात यांचं प्रचंड तुटवडा आहे। आता कर्मचाऱ्यांच्या युनियनवाल्याने आता सांगितल्याप्रमाणे गेल्या 25 वर्षापासून हे मागणी करत आहेत तिथे की कर्मचारी वाढवा म्हणून, तर तिथं कर्मचारी वाढवत नाही आहेत आणि जी घटना घडलेली याची कोणती चौकशी न करता ज्या पद्धतीनं खासदार हेमंत पाटील यांनी इथल्या डीनसोबत जी वागणूक केलेली आहे, तुम्ही चौकशी करा, आयोग नेमा, दोषी आढळल्यानंतर कायद्यानं त्यांना काय शिक्षा करायची करा, पण हे वर्चस्ववादी मानसिकतेतून घडवलेल्या घटनेचं खासदार हेमंत पाटलाचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला इथं इतकंच सांगायचं आहे
की जर या ठिकाणी इतर उच्चवर्गीय अधिकारी राहिला असता तर हेमंत पाटलांनी ही कृती केली असती का? हा साधा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे. कोणत्या याच्यानं त्यांना दोषी सिद्ध झालेलं होतं का? आता नुकतं आज पता लागला की औरंगाबादमध्ये 8 ते 10 रुग्ण दगावलेले आहेत, त्यांचा मृत्यू झाला. तिथं डॉक्टर वाकोडे आहेत का ड्युटीवर? म्हणजे सरकारी हॉस्पिटल ठाणेमध्ये 13 ऑगस्ट रोजी अशाच पद्धतीनं लोकांचे निधन झाले, स्वतः मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघामध्ये भूमीमध्ये, तर तिथेही डॉक्टर वाकोडे होते का? तुम्ही या पद्धतीनं एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्यावर खापर फोडणं, तेही चौकशीमध्ये न आढळताना तुम्ही करणं, या मानसिकतेचं दर्शन आहे की या मुद्द्याला भडकवायचं आहे. खरी दोषी सरकार आहे आणि हे सरकार प्रायोजित मर्डर आहे आणि या मर्डरची इन्क्वायरी झाली पाहिजे. शासनाच्या नाकर्तेपणामुळं घडलेली घटना आहे. मला विचारायचं एकनाथ शिंदेंना आणि देवेंद्र फडणवीसला, तुमच्या लेकीला, तुमच्या महिलेला, परिवारातल्या स्त्रीला तुम्ही बाळंतपणाला इथं पाठवणार आहात का? अरे ज्या मातृत्वाने, ज्या माऊलींनी गर्भधारणापासून एका लेकाचं मुलीचं स्वप्न पाहिलं होतं, त्यांचे मुलं वारले, इथं मेले या दवाखान्यामध्ये, याची झड तुम्हाला बसणार आहे का? तुम्हाला बसणार नाही. कारण इथं वंचितांचे, बहुजनांचे, मुस्लिमांचे पेशंट येतात, तुमच्यासारख्या उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय लोक येत नाहीत, म्हणून तुम्हाला याची झड बसणार नाही आहे. आज आम्ही सरकारचा निषेध करतोय, आज आम्ही खासदार हेमंत पाटलाचा निषेध करतोय आणि ताकदीनं सांगतोय की आम्ही डॉक्टर वाकोडेला डॉक्टर कफील होऊ देणार नाही. यांच्यासोबत जर या सरकारी खासदारकीच्या दबावात त्यांनी जर इथं दादागिरी करणार असतील तर यांची दादागिरी वंचित बहुजन आघाडी खपवून घेणार नाही. याची रीतसर चौकशी करा. सरकारनं आपल्या चुका स्वीकारल्या पाहिजे. मंत्री इथं येऊन व्हिजिट करून फोटो सेशन करण्यासाठी नाही, इथल्या ज्या उणीवा आहेत ते दूर करणार आहात की नाही? या नांदेडला शासकीय रुग्णालय होता, इथं गुरु गोविंद सिंगजीच्या नावानं शासकीय रुग्णालय होता, त्या शासकीय रुग्णालयाला जोडून मेडिकल कॉलेजला तुम्ही सेपरेट केलं आणि शासकीय रुग्णालयाला वाढीत टाकलेला आहे. तिथं 500 बेडचं जर हॉस्पिटल सुसज्ज केलं असतं तर शहरातल्या लोकांचा ताण कमी झाला असता, तो विभागले गेले असते पेशंट. आज देगलूर नाक्याला 100 बेडचं हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटलची एक्सटेन्शन करण्याचा ठराव महापालिकेचा होऊन 10 वर्ष झाले तुम्ही तिथं करत नाही आहात. तरोड्याला आमदारांनी केलं पण तिथंही सुरू केलेलं नाही. किमान या शहरामध्ये 2000 बेडचं शासकीय सोयी सुविधा असलेल्या हॉस्पिटलची गरज आहे. कारण एकट्या नांदेड शहर आणि जिल्हा नव्हे तर आसपासच्या 4-5 जिल्ह्यातले लोक आणि इतर राज्यातले लोक इथे इलाज करायला येत असतात, इथं ट्रीटमेंट घ्यायला येत असतात. त्या पद्धतीनं सस्टेनेबिलिटी याची बनवणार आहात की नाही हे मला सरकारला विचारायचं आहे. यहाँ पर कम से कम 200 लोगों की भर्ती होना है. उसमें नर्स है, डॉक्टर्स है, क्लास 4 है, सफाईगर है, वार्ड बॉय है. ये मेन मूल मुद्दा है. और जो प्रकार हुआ है ये तो निषेधार्थ है, उसका तो निषेध करना चाहिए, चौकसी करनी चाहिए. जो भी नुमाइंदा यहाँ पर गैर काम से ये करे वाला है उसको तो सज़ा होनी चाहिए. हमारा कुछ ये मन नहीं, मेरे को अगर मैं कुछ करा तो मेरे को होना चाहिए. लेकिन एक मागासवर्गीय आदिवासी का क्लास 1 ऑफिसर है बोल के उसको ज़बरदस्ती संडास में घुसाना, उसको उससे साफ करेगा ना, ये कोई नहीं. उसमें का मसला है क्या? उसमें का हल है क्या? ये हल तो ये है कि यहाँ पर कर्मचारी जितने लगते हैं वो लोगों की भर्ती करना चाहिए और वो टाइम पे टाइम आना चाहिए. कितने साल हो गए उन्हें यहाँ पर नहीं आए. एक बार आ गए संडास में कोम दिए उसको, अभी 20 साल के बाद में आ रहे उसको संडास में गाल रहे. तुम अगर यहाँ फोकस होने का है, नेतागिरी करने का, तो कर्मचारी पे क्यों कर रहे भाई? कर्मचारी तो बेचारा है, उसको बोले थे हम अट्रॉसिटी करो बोल रहे, इसको भी बोल रहे, लेकिन ये अधिकारी कर रहे नहीं. लेकिन मानवता के खिलाफ है, मानवता के खिलाफ जो जाएगा, जो संविधान के खिलाफ जाएगा उसके ऊपर केस होना जरूरी है. हम जाहिर निषेध करते हैं, उनके ऊपर अट्रॉसिटी होना चाहिए. और हमारे क्लास 1 ऑफिसर जो भी है अभी वो परेशान है बेचारा, वो डिप्रेशन में है, तो उसको हिम्मत दे के यहाँ के जो क्लास 1 ऑफिसर है या मुख्यमंत्री है उनको हिम्मत देना चाहिए. चौकशी बिठाओ, दोषी है तो बिलकुल करो. लेकिन ऐसा मानसिक मागासवर्गीय लोकांना जर त्याची जात म्हणून जर तुम्ही करत असाल अतिशय चुकीचं आहे. तुमचं नाव सर? थँक्यू सर. आणि मी प्रदेशाध्यक्ष आहे अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय मंत्रालयीन कर्मचारी संघटना. SC ST OBC ना MP वर अट्रॉसिटी तुम्हाला हे करायचं आहे. हो. तुमचं नाव सर? कोणावर? हेमंत पाटील खासदार आहे. हे राजू गायकवाड आहे. यांचे वडिलांचा हात आणि पाय तुटून पडलेला आहे. एक तास पाय हे दोन्ही हात काम करत नाहीत, पाय हात काम करत नाही सर. मी रिठ्ठा गावातून भोकर तालुक्यामधून आलेला आहे सर. इथं बेड 1 तास झालेला आहे. बेडसाठी मी थांबलेला आहे सर. एका बेडवर 2 पेशंट आहेत सर.
इथं 1 तास झालेला आहे. मी डॉक्टरला सुद्धा विचारले सर खाली टाकायचं का, पण त्या गाड्यावरच 1 तास बसलेले आहेत. आतापर्यंत बेड भेटले नाही सर. ते एक दीड तास झालेला आहे सर. मी बी वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता म्हणून आहे. रिठा गावामधून एक छोटा चिमुकला म्हणून मला गावामध्ये निवडून दिलेले आहे. पण सर तिथं काही सुविधा नाही सर. कोणी तिकडे लक्ष देत नाहीत. 2-2 पेशंट एका बेडवर आहेत, त्याच्याकडे कोणी बघत नाही सर. माझी एवढीच या विनंती आहे की हॉस्पिटलला 508 बेडची मान्यता मंजुरी आहे आणि 1048 बेड आहेत आणि त्या हिशोबानं कर्मचारी नाही. 271 कर्मचारी होते, 70 बदली करून गेलेले आहेत. फक्त 200 कर्मचाऱ्यावर आहे आणि 1048 जरी बेड असले तर यानं सांगितल्याप्रमाणे 1300-1400 पेशंट ॲडमिट आहेत इथं. म्हणजे बेडच्या तुलनेनं सुद्धा एक बेडवर 2-2 पेशंट आहेत. 1 तासापासून यांना बेड भेटत नाही सिरियस पेशंट असून. हे तुमच्या समोर उदाहरण आहे. आता इथलं इंटरव्ह्यू ऐकून हा पोरगा आलेला आहे. हा पण वंचित आणि बहुजन समाजा घटकातून येणारे लोक इथं येतात. एकनाथ शिंदे तुमच्या आणि देवेंद्र फडणवीस तुमच्यासारख्या उच्च वर्गातले लोक येत नसतात. म्हणून या वंचित आणि बहुजनांच्यासाठी हे आशेचं केंद्र आहे हा दवाखाना. आणि इथं तुम्ही कर्मचारी, इथं तुम्ही सुविधा, इथं तुम्ही औषध गोळ्या जर पुरवू शकत नाहीत तर आम्ही तुमचा निषेध करतो. हेमंत पाटील तुमच्यात हिंमत असेल, तुमची अवकात असेल तर तुमची सत्ता राज्यात आणि केंद्रामध्ये आहे. तुम्ही इतक्या दिवसात 5 वर्ष या दक्षिणमधून आमदार होता, आज 5 वर्ष व्हायला आली खासदार आहात. तुमची सत्ता आहे दोन्ही ठिकाणी. सत्ता राहून तुम्ही इथं कर्मचाऱ्यांच्या भरती करताना तुम्हाला खासदारकी आठवली नाही, तेव्हा तुमच्यामधला नेता जागरूक झाला नाही. इथल्या औषधांची काय व्यवस्था हे बघण्यासाठी तुम्हाला कधी येऊन बघितलं नाही. 8-10 वर्षापूर्वी सुद्धा तत्कालीनचे वाकोडे डॉक्टर होते, त्यांना पण आपण ही कृती करायला भाग पाडली, आजही करायला पाडली. मला विचारायचं आहे, नरेंद्र मोदी झाडूचं तमाशा करत आहेत. तुम्हाला एवढं जर स्वच्छता करायची होती, हेमंत पाटलांनी स्वतःच्या हातात झाडू घेऊन संडास साफ करायला पाहिजे होतं. त्यांचा मान वाढला असता, परंतु त्यांनी एका अधिकाऱ्यावर या पद्धतीने केलं. आजच्या या युनियनच्या आंदोलनाला आम्ही या अटीवर आम्ही समर्थन देत आहोत की जर ते चौकशीत दोषी नाही तर हे शिक्षा देणारे कोण होतात? यांना अधिकार आहेत का त्यांना या पद्धतीनं हीन वागणूक देण्याची? आणि ही वागणूकच मूळ संविधानाच्या सन्मानानं जगण्याच्या अधिकाराचं अवमान आहे, त्याच्या अधिकाराची गडचेपी आहे. म्हणून आम्ही संवैधानिक अधिकाराच्या प्रती इथं निषेध करतो हेमंत पाटलांचा. आणि त्यांनी माफी मागायला पाहिजे आणि युनियननं मागणी केल्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.